नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे डोंबिवलीला. दादाबहिणीने एक नवीन रूम घेतला आहे, तर त्याचे आज गणेशपूजन आहे. गणेशपूजन आहे 4चं. तर आम्ही आता निघतो आहे इथून. तर पटापट तयारी करतो. हे टी शर्ट मी चेंज करतो, कारण टी शर्टला घामाचा वास येते खूप. घरून येताना त्या शर्ट आणलं होतं, तर चेंज करतो आणि पटापट निघतो. बिल्डिंगमधून बाहेर आलो आहे. हां, ही आमची आहे ऑफिसची बिल्डिंग. ते 10व्या माळाला 10व्या हम तो काम करते. अभी आए स्टेशन पर जातोय आम्ही. साप 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 आता काहीतरी मोहिनी सकाळपासून काय नाही खाल्लं आहे. आता तिला भूक लागली आहे. मिक्स भाजी का ते मिक्स भाजी. ऑलमोस्ट आता वाजलेत 5-7 आणि गणेश पूजन आहे की त्याचं 4चं. तर आम्ही अजून बेलापूरलाच आहोत. भूक तर लागले तो ना, भूक तर लागले ना. हे आहे बेलापूर स्टेशन. ह्याच्यावरती ना सर्व ऑफिस आहे. असे मुंबईमध्ये कमी स्टेशन आहेत ज्याच्यावरती ऑफिसेस आहेत. हे काय आणि आहे समथिंग वाशी स्टेशन एक सेम आहे, त्याच्यावरती ऑफिसेस आहेत. मोठं स्टेशन आहे. हे आहेत ते टॉवर आहेत. आमची ट्रेन आहे 5:27ची. आता लागले गोरेगाव 5:16ची. त्याच्यानंतर आमची ट्रेन आहे. हे आहे बेलापूर स्टेशनचा खालचा एरिया. भुयारी मार्ग नाही, हां भुयारी मार्ग बोलतात. राईट साईडला. फायनल आम्ही ठाण्याला पोहोचलो आहे. तर ठाण्यावरून पकडायचे डोंबिवलीला जाणारी कोणतीही ट्रेन. कोणती म्हणजे कल्याण धीमे. कोणती आहे कल्याण? तिकडे पण स्लोच आहे. हां
पुढची पकडू तिकडची. एक नंबर 2 वेळा होते ती. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी 2251 जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस वाया झाशी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आलेली गाडी तो काय बोलतोय? 2251 जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस वाया झाशी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक. सो फायनली मी आता पोचलो आहे डोंबिवलीला. डोंबिवलीवरून जायचं आम्हाला रिक्षा करून 6 गावला, शेअरिंग ऑटो. स्वतःकडे पण कॅमेरा दाखवू शकता थोडंसं. हां स्वतःकडे पण कॅमेरा दाखवू शकता. हे खरं तू करायला पाहिजे वगैरे. म्हणजे मला सांगतेस तू कर म्हणजे मी फक्त बंद केलं का? चालूच आहे ना. मला काय माहिती. मिनटं दाखवतेस ना खाली. नाही दाखवत आहे. हे आहेत मिस्टर चौगुले. ओ धरा माझी साडी. ही साडी तू सावरला माहिती म्हणत लागणार आहे. डोंबिवलीला गर्दी बागेत येते. का आम्ही मागापासून शोधतोय पण आम्हाला एक्झॅक्ट भेटत नव्हता. तर हा लक्षात मी ठेवला होता. व्हाईट कलरचा वरती कवर आहे. हे व्हाईट कलरचं बघ इथे. ते मी लक्षात ठेवतो पण नेहमी. हे बघ हे आहे ना. हे बघ हे स्कायवॉकच आहे. तिला बाहेरून हे आहे. त्याचं लक्षात ठेवायला भेटतं. तर मग लक्षात ठेवायला समजत नाही कुठलं काय ठेवायचं ते. किती माणसं असतात हे बघ. बघा माणसं तुम्ही बघू शकता किती येते. एक गर्दी कमी आज आहे. इथं खाली मार्केट आहे डोंबिवलीचं. इथं ना इथून खाली जायचं. हे बघ याच्यात. हां इथून खाली जायचं असं. खातेच ना, ज्यूस खातेस ना. फायनली आम्ही घराला गिफ्ट घेतलं आहे. खूप गर्दी आहे इथे मार्केटमध्ये. गिफ्ट घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय घेतलं आहे ते. फायनली आम्ही ऑटो पकडून घरी चाललो आहे. आज ट्रॅफिक डोंबिवलीमध्ये कमी आहे दररोजच्यापेक्षा. तरी खूप वेगळं ट्रॅफिक असतं. आय थिंक सॅटरडे आहे म्हणून वाटतं आज खूप ट्रॅफिक कमी आहे. फायनली आम्ही तो रिक्षातून उतरून चालतो आहे. चालताना आय थिंक 2 का 3 मिनटं आहे. मॅपवर दाखवत आहे. इकडे शांत आहे ना रस्त्यापासून तिकडे. आम्ही बिल्डिंग खाली पोहोचलो आहे. बिल्डिंग कसली मोठे एक नंबर.
आई शपथ, कसली बिल्डिंग आहे. हे पूर्ण त्यांचं पार्किंग एरिया आहे आणि हा आहे गार्डनचा भाग. इथे हा गार्डन भाग आहे आणि हे आय थिंक पार्किंगसाठी दिले आहे जागा, गाडी पार्किंग करायसाठी. मला पण दाखव मध्ये मध्ये. हे आमचे एडे माणसं आहेत अशी इकडे. काम अजून चालू आहे त्याचं बिल्डिंगचं, अजून कंप्लीट झालं नाही त्यांचं, अंडर कन्स्ट्रक्शन. हा मी इकडून यायला पाहिजे, आम्ही आलो बॅक साईडून कारण बघायला तर. नशीब त्यांचं ऑफिस भेटलं. आपण याच्यावरून जायचं कसं आहे? हे काही त्यांनी ठेवलं आहे ना जायला तिने जागा, हो पाय टाकून ठेवलेत. हे बघ एसी एंट्री तिने ठेवलं, काम चालू आहे सगळं. हा मेन गेट आहे त्यांचा. हो अरे एंट्री काय फायनली आम्ही घरी पोचलो आणि ही आमची जिजा मस्ती करताना आणि बाकीची आमची मंडळी बसलेत, चर्चा चालू आहे विषयावरती, काय नाही बोलत आहेत. आता तुम्हाला मी दाखवतो घर कसं आहे ते, रूम कसं आहे तो त्यांचा. हा आहे हॉल, इथे टी व्ही आणि इथं पुढे मंदिर आहे, वरती लाईट आणि थोडंसं काम बाकी आहे त्यांचं. पुढे गॅलरीसाठी थोडं स्पेस आहे. हे आहे त्यांचं किचन, किचनमध्ये बऱ्यापैकी काम झालं आहे त्यांचं. आणि इकडे आहे बेडरूम, बेडरूममध्ये त्यांनी कपाट बनवून घेतले डायरेक्ट. वरती लाईटचं काम झालेलं आहे. पुढे गॅलरी एकदम व्ह्यू खतरनाक दिसतो, तुम्हाला थोड्या वेळाला दाखवतो. त्याची क्लिप एकदम भारी आहे, बघा कसं दिसते. स्पेस बऱ्यापैकी चांगला बाहेर दिला आहे. आणि इकडे ह्या बाजूला आहे टॉयलेट आणि बाथरूम. हा आहे टॉयलेट त्यांचा, बरंच मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. वरती टाकी बसवायची त्यांना अजून. आपला इंडियन संडास आहे, इंडियन टॉयलेट. आणि बाजूला त्याच्या आहे बाथरूम, इथे आहे बेसिन व ह्याच्यामध्ये ती टाकी बसवलेली आहे. ही आमची बाय गिफ्ट दिलेलं ओपन करताना. बघा तिला आवडतं काय. तुम्हाला जर आवडलं तर नक्की कमेंट करा. असं दाखवा इकडे. फायनली आम्ही आता इथून निघालो, डोंबिवलीवरून निघालो आहे. गणेशपूजन झालं, जेवण झालं. आई, भाऊ आणि आजी तिघंजण ओला करून गाडी गेले पनवेलला, निघाले आत्ताच. आणि आम्ही तर आता ट्रेननी परत रिटर्न बॅक जातो आहे. आता स्टेशन शेअरिंग पकडून परत रिटर्न जातो आहे. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't
wanna play tough and wanna hate this.